नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, शेतीपूरक व्यवसाय म्हटलं की आपल्यासमोर प्रामुख्याने 2 किंवा 3 व्यवसाय येतात. एक कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म, दुसरा दुग्ध व्यवसाय आणि तिसरा शेळीपालन. तर मी आज तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेतीशी जोड व्यवसाय असे तब्बल 20 व्यवसाय सांगणार आहे की जे तुम्ही तुमची शेती बघत बघत करू शकता. काही व्यवसाय असे आहेत की तुम्ही पार्ट टाईम करू शकता, काही फुल टाईम करू शकता. काही व्यवसायांना अगदी शून्य भांडवल लागते, काहींना थोडे जास्त लागते, तर काहींना अगदी जास्त भांडवल लागते. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने 20 पैकी कोणताही व्यवसाय निवडू शकता आणि तो तुम्ही करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल रोहित पाटील व्लॉग सबस्क्राईब करा. आपण शेती, उद्योग आणि पर्यटन विषयक व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे गांडूळ खत निर्मिती उद्योग. मित्रांनो, गांडूळ खताला आपल्या इकडे ब्लॅक गोल्ड म्हणजे शेतीसाठीचं काळं सोनंही म्हटलं जातं. याला बाजारात चांगली मागणी आहे आणि गांडूळ खत प्रक्रिया उद्योग करण्यासाठीचा खर्चही अत्यंत कमी आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही अगदी थोड्या स्केलवर म्हणजे लार्ज स्केल न करता लहान व्यवसाय चालू करू शकता आणि पुढं भविष्यात मोठा करू शकता. किंवा जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा असेल तर तुम्ही हा लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणातही करू शकता. सुरुवातीला जर तुम्हाला लहान स्केलवर करायचं असेल तर तुम्ही 1 किंवा 2 बेडच्या आधारे गांडूळ खत निर्मिती करू शकता आणि ते शेतकऱ्यांना विकू शकता आणि यात मिळणारे मार्जिन म्हणजे प्रॉफिट ही चांगले आहे. आता दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे शेतीसाठी लागणारे पाईपलाईनचे साहित्य विक्रीचे दुकान. तर शेतकरी प्रत्येक वर्षी नवीन पाईपलाईन करत असतो किंवा जुन्या पाईपलाईनची डागडुजी दुरुस्ती करायची असते. तर यासाठी तो प्रत्येक वेळी काही ना काही खरेदी करत असतो. तर हाही एक शेतीपूरक चांगला व्यवसाय शेतकऱ्यास तुम्ही तुमची शेती बघत बघत करू शकता. जर तुमच्याकडे भांडवल असेल तर याच्याबरोबरच तुम्ही नवीन मोटर विक्री म्हणजे पाण्यातील मोटर असेल किंवा बोरमधली मोटर असेल, जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवल असेल तर तुम्ही याच्याबरोबर हाही व्यवसाय करू शकता. आणि याला जोडूनच तिसरा व्यवसाय आहे तो म्हणजे ठिबक सिंचन. आजकाल या व्यवसायामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. ठिबक सिंचन आजकाल ही प्रत्येक शेतकऱ्याला काळाची गरज बनल्यामुळे तुम्हाला शेतकऱ्याला जास्त कन्व्हिन्सही करावे लागत नाही. त्यामुळे ठिबक सिंचन जोडणी हाही एक शेतीपूरक व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि याला सुरुवातीला भांडवलही कमी लागते. आजकाल जैन असेल, फिनोलेक्स असेल, जॉन डियर असेल, नेटाफिमा असेल यासारख्या बऱ्याच कंपन्या बाजारात काम करत आहेत. किंबहुना ते स्वतःचे डीलर नेमत आहेत. काही कंपन्या ब्रँडेड आहेत तर काही कंपन्या अशा लोकलही आहेत की ज्या तुम्ही त्यांच्याकडून माल घेऊन शेतकऱ्यांना ठिबक करून देऊ शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. तर चौथा व्यवसाय आहे शेतीपूरक तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. जर तुमच्याकडे जास्त भांडवल असेल तर तुम्ही हा मोठ्या प्रमाणावर गोट्या स्वरूपात करू शकता किंवा जर कमी भांडवल असेल किंवा तुमच्याकडे 1 किंवा 2 एकर क्षेत्र असेल तर तुम्ही शेती बघत बघत 1 किंवा 2 गायी किंवा म्हैशी घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. आपल्याकडे दुग्ध व्यवसाय हा अत्यंत प्रचलित आणि सर्व शेतकऱ्यांच्याकडे पोचलेला व्यवसाय हा आपण बघतो. चौथ्या व्यवसायाला जोडूनच हा आपला 5वा व्यवसाय आहे. तर काही शेतकऱ्यांना गायी किंवा म्हैस घ्यायची असते तर काहींना ती विकायची असते. तर तुम्ही यामध्ये शून्य गुंतवणूक करून ज्यांना म्हैस घ्यायची आहे आणि ज्यांना विकायची आहे या दोघांना एकत्र आणून त्यांचे व्यवहार ठरवून तुम्ही दोघांच्याकडून कमिशन घेऊन अगदी शून्य भांडवलामध्ये हा व्यवसाय करू शकता. असे आपल्याकडे बरेच शेतकरी किंवा बराच वर्ग आहे की ते फक्त गायी म्हैशी घ्यायचे आणि विकायचे व्यवहार करतात आणि त्यातून पैसे कमवतात. याला शिक्षणाचीही काही अट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला शून्य भांडवल लागते. फक्त तुम्ही तुमचं स्किल आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून हा व्यवसाय करायचा आहे आणि यातून पैसे कमवायचे आहे. तर 6वा व्यवसाय शेतीपूरक आहे तो म्हणजे शेती अवजारे. शेतकरी प्रत्येक वर्षी काही ना काही विकत आणतच असतो. खुरप्यापासून ते फावड्यापर्यंत किंवा नांगरापर्यंत किंवा मोठी ट्रॅक्टर पलटीपर्यंत काही ना काही शेतकऱ्याला विकत आणायचेच असते. खुरपं असेल, फावड्या असेल, नांगर असेल किंवा साधं कोळपे असेल किंवा सायकल डोबा असेल. तर शेती अवजारे विक्री उद्योग हाही एक तुम्ही शेतीपूरक चांगला व्यवसाय करू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही शेडनेट ठेवू शकता किंवा प्लास्टिकचे कागद ठेवू शकता विकायला किंवा दोर ठेवू शकता. तुमचं भांडवल किती आहे याच्यावर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता आणि त्यावर गुंतवू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. त्याचबरोबर तुम्ही आजकाल काही यंत्रे पेट्रोलवरची किंवा डिझेलवरची आहेत
तर तसेही तुम्ही विक्रीला ठेवू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. पुढचा 7वा व्यवसाय आहे तो म्हणजे पोल्ट्री फार्म म्हणजे कुक्कुटपालन. तर हाही एक तुम्ही तुमची शेती बघत बघत व्यवसाय करू शकता आणि यातून चांगले पैसे कमवू शकता. तर यामध्येही 3 प्रकार येतात. पहिला प्रकार म्हणजे बॉयलर म्हणजे चिकनसाठी कोंबड्याचे उत्पादन किंवा करणे किंवा वाढवणे. दुसरा प्रकार आहे अंड्यासाठी म्हणजे अंडी विक्री, कोंबड्यापासून अंडी तयार करणे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे देशी कोंबड्या. तिन्हीपैकी कोणताही एक तुम्ही निवडू शकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म चालवून त्यातून पैसे कमवू शकता. पोल्ट्री फार्ममध्ये काही कंपन्या अशा आहेत की ते डायरेक्ट शेतकऱ्याशी टायअप करतात. त्यामुळे तुम्हाला तयार झालेल्या कोंबड्या 2 महिन्याने 2.5 महिन्याने पुढे बाजारात विकायची झंझट राहत नाही, मार्केट बघायची झंझट राहत नाही. त्यामुळे शगुनासारख्या काही कंपन्या आहेत की त्यांच्याशी तुम्ही टायअप करून चांगल्या प्रकारे पोल्ट्री फार्म तुमचा चालवू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. पुढचा व्यवसाय आहे तो म्हणजे पशुखाद्य विक्री दुकान. तर शेती म्हटलं की प्रत्येकाच्या घरी गाई किंवा एक तरी म्हैस असतेच. त्यासाठी तो पशुखाद्य हा आणतच असतो. तर पशुखाद्य विक्री दुकान हाही एक तुमच्यासाठी म्हणजे शेती बघत बघत करण्याजोगा चांगला व्यवसाय आहे. फक्त याला सुरुवातीला थोडे जास्त भांडवलाची गरज असते आणि दुसरं यात काळजी घेण्यासारखा दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये उधारीचीही थोडी गोष्ट आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही काळजीपूर्वक करावा आणि यातून तुम्ही पैसे कमवू शकता. तर पुढचा व्यवसाय आहे तो म्हणजे भाजीपाला दलाली. तर यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला शेतकऱ्याकडून भाजीपाला घ्यायचा आहे आणि पुढे मार्केटला व्यापाऱ्याला नेऊन विकायचा आहे किंवा तुम्ही स्वतः मार्केटमध्ये बसून विकू शकता. तुम्ही लहान स्केलवर करू शकता किंवा मोठ्या स्केलवर करू शकता. तुम्हाला फक्त शेतकरी हुडकून त्यांच्याकडून भाजीपाला किंवा फळे असतील किंवा फुलं असतील तर ही घ्यायचे आहेत आणि मार्केटला नेऊन पोच करायचे आहेत किंवा तुम्हाला स्वतः विकायचे आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून इकडं सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये बरेच जण असे आहेत की ते इकडचा भाजीपाला घेऊन पुढं खाली कोकणात जातात. तिथं कोकणात हा संपूर्ण भाजीपाला विकतात आणि तिथून मासे आणून परत आपल्या इकडे विकतात. तर शेतीपूरक हाही एक व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. पुढचा व्यवसाय आहे तो म्हणजे शेतीसाठी लागणारे रासायनिक औषधांचे विक्रीचे दुकान. तर प्रत्येक वेळी शेतकरी हा कीटकनाशक असेल, तणनाशक असेल किंवा पिकासाठी लागणारे वेगवेगळे टॉनिक असतील तर हे विकत आणत असतो. तर अशा प्रकारचं दुकान तुम्ही तुमच्या इथं किंवा तुमच्या आसपास टाकू शकता आणि यातून पैसे कमवू शकता. फक्त याला सरकारी लायसनची गरज असते. तर ते तुम्ही एकदा काढून घेतले तर तुम्ही हा स्वतःचा रासायनिक औषधांचा विक्रीचा व्यवसाय चालू करू शकता. तर हा आपला एक भाग झालेला आहे. राहिलेले व्यवसाय आपण पुढच्या दुसऱ्या भागामध्ये बघणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला यामध्ये आणखी कोणते व्यवसाय सुचवायचे असतील तर कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.